पहा व्हिडिओ आपलं जरा चार्जिंग सरली हां चला पहा 16 30 आणि मी जर म्हटलं इथं असतं 35 सर्वात पहिले इथं दोन संख्यानं भाग पाहत असतो आलं लक्षात पण इथं 40 आहे म्हणून तिन्ही संख्या एका पाड्यात 16 30 आणि 40 चला बा इथं 2 न भाग जाते संख्याला इथं पहिले 2 लिहायचे समजलं 2 न भागात बे एक बे बे आठी 16 2च्या पाड्यात 16 किती नंबर येते 8 नंबर म्हणून 8 मी इथे लिहिले बे आठी 16 समजलं 2 न जर 30 ले भागलं तर उत्तर येते 15 किती येते 15 मी 2 न जर 40 ले भागलं तर उत्तर किती येते 20 किती येते 20 चला बा आता इथं बा काय 8 15 20 8 15 20 एक पहा 8 ले 4 न भाग जाते 20 ले 4 न भाग जाते बरोबर समजून राहिलं 8 ले 4 न भाग जाते 20 ले 4 न भाग जाते पण 15 ले भाग जात नाही 15 भाग जाते का नाही हां त्यानंतर पहा 5 न 15 ले जाते 5 न 20 ले जाते 8 ले जाते का नाही म्हणजे या तिन्ही संख्येले एका संख्येनं कोणत्याच एका संख्येनं भाग जात नाही इथपर्यंत तुम्हाला समजलं मग या त्या दोन संख्या पाहिजे कोणत्या संख्या घ्या दोन 15 न घ्या 20 ले घ्या 4 न घ्या 8 आणि 20 घ्या काही नाही द्या समजलं 2 न आपण देऊ शकतो 2 न 8 ले भाग जाते 20 ले भाग जाते आपण 4 न देऊ काय देऊ 4 न काय देऊ आपण 4 न चला पहा 4 1 4 4 दुने 8 4 1 4 4 पंच 20 4 न 15 ले भाग द्यायचा नाही सोन्या 4 न 15 ले भाग जात नाही समजलं 15 जच्या तसे चल पाय पुन्हा आता जोपर्यंत खाली एक एक येत नाही तोपर्यंत भाग द्यात राहता लक्षात चला बा आता सर्वात पहिले 2 मिटून टाका बे एक बे या 2 न 15 ले भाग जात नाही 2 न 5 ले भाग जात नाही पुन्हा रेष समजून राहिलं का समजून राहिलं की नाही हां चला पहा आता 15 आणि 5 कोणत्या पाड्यात येतात बरोबर कितीच्या येतात 5च्या चला पहा 5 1 5 5 3 15 आणि 5 1 5 उरली किती आपले इथं एक तर होता का पहिले समजलं हा 3 उरला किती 3 न भाग देऊन द्या 3 1 3 3 1 3 आला सर्व खाली एक एक चला पहा आता सर्वात पहिले इथं पहा लक्ष द्या इथं संख्या किती होत्या मसावी कसा ओळखायचा पहा मसावी समजलं इथं मी लिहितो मसावी बरोबर पहा मसावी कसा ओळखायचा 16 30 आणि 40 16 30 आणि 40 या तिन्ही संख्येला 2 न भाग गेला बरोबर मग मी इथं लिहितो 2 या तिन्ही संख्येला 2 न भाग गेला म्हणून मी इथं काय लिहिले 2 समजलं इथं सर्वांना आता खाली पहा 4 न तिन्ही संख्येला भाग जाते का रे नाही जात 4 न तिन्ही संख्येला भाग जाते का नाही जात या आपल्याला तिन्ही संख्या दिल्या म्हणून तिन्ही संख्येला भाग देणारी संख्या पाहिजे होती इथं लक्षात म्हणून 4 न 8 15 20 ले एका संख्येनं भाग जात नाही म्हणून फक्त आपला मसावी किती आहे फक्त 2 काय आहे फक्त 2 हे संख्या येणार नाही मसावीमध्ये हे संख्या येणार का नाही याचं कारण काय आहे कारण या तिन्ही संख्येला 4 न भाग गेला असता इथं समजा इथं जर 15 जर 4 न भाग गेला असता तर इथं 4 आले असते गुन्हेला समजलं पण इथं 4 न 15 ले भाग जात नाही म्हणजे तिन्ही संख्येला 4 न भाग गेला पाहिजे तो गेला नाही म्हणून फक्त आपण काय लिहिले 2 या 2 न तिन्ही संख्येला भाग गेला समजू राहिलं सर्वांना चला पहा त्यानंतर पहा आता मसावी आपला काय आला 2 आता लसावी पहा आपण काय लसावी काही सोपी आहे डायरेक्ट सोपीच आहे लिहून टाकायचं इथं पूर्ण याचा गुणाकार हे पुरीचे रांग आहे हे पुरं तसं लिहून टाकायचं 2 गुणेला 4 गुणेला 2 गुणेला 5 गुणेला 3 चला पहा बेचूक 8 8 दुने 16 16 पंच 80 आणि 80 गुणेला 3 लसावी बरोबर 80 गुणेला 3 8 त्रिक 24 म्हणजे 240 मसावी किती आला 2 आणि लसावी किती आला 240 समजलं इथपर्यंत सर्वांना लिहून घ्या आणि हे बा आता सध्याला काही आपले होणार नाही पण आपण ते करू जुलै महिन्यापासून आलं लक्षात 9-10ची आपण ट्युशन घेऊ जुलै महिन्यापासून त्याच्यात आपण बुद्धिमत्ता तुम्हाला 3-4 विषय वाटते मराठी व्याकरण आहे वाटते गणित आहे बुद्धिमत्ता आहे गणित आणि बुद्धिमत्तेचे 2च विषयाचे ट्युशन आपण घेऊ समजलं आपल्याला मराठी जमत मराठीचे व्याकरण जमते पण आपण घ्यायची नाही एवढी पण 2च विषयाची बुद्धिमत्ता आणि गणित त्याच्यात आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा समजलं त्या असे आणि हे पहा हे याच्यातही कामी आहे बरं हे तुम्हाला हे गणित स्कॉलरशिप
त्यानंतर नवोदयमध्ये 100% उत्तर दे. यावर्षी नवोदयचा पेपर झाला, त्याच्यातील लसाई मसावी आलतं. लिहिलं सर्वांनी? हे पहा, हे होतं 7व्या वर्गाचं. किती वर्गाचं होते? 7व्या वर्गाचं. 6व्या वर्गाचं पहा. 6व्या वर्गाचं जास्त कठीण नाही आहे. चला पहा, उदाहरण संग्रह 23. सराव संच 23 मतलब 12 आणि 16. पहिलं गणित पहा. पहिलं गणित काय? 12 आणि 16. चला पहा, सर्वात पहिले इथं लिहून घ्यायची संख्या. 12 बरोबर मी इथे लिहितो 16 बरोबर. समजून राहिलं सर्वांना? चला पहा, 12ले किती संख्येनं भाग जाते सांगा बरं. कोणत्या कोणत्या येतात 12 कोणत्या पाड्यामध्ये येते? चला पहा, कोणत्या पाड्यामध्ये एक न कोणत्या संख्येला भाग जाते म्हणून 1च्या पाड्यात येते. समजून राहिलं तुम्हाला? त्यानंतर कॉमा, गुणाकार नाही करायचा, कॉमा. 1 न जाते, 2च्या पाड्यात 12 येते बरोबर, मी लिहिले 2. त्यानंतर 3च्या पाड्यात 12 येते म्हणून मी लिहिले 3. समजून राहिलं ना? 1च्या पाड्यात 12 येते, 12 1 12. 2च्या पाड्यात 12 येते, 12 बेसक 12 आणि 3 चूक 12. त्यानंतर 4च्या पाड्यात सुद्धा 12 येते, 4 3 12. हा, त्यानंतर 5च्या पाड्यात येते का? नाही येत, म्हणून 5 लिहत नाही. आलं लक्षात? त्यानंतर आता मी जर म्हटलं त्यानंतर दुसरी संख्या कोणती आहे आपल्याला दिलेली? बरोबर आहे. हा, चला 12च्या पाड्यात 12 येते. सॉरी 12च्या पाड्यात काय येते? 12 येते. आता याच्या पुढे कोणती संख्या नाही ज्याला 12 भाग जाईल. हा, त्यानंतर 16. 16च्या पाड्यात 1च्या पाड्यात 16 येते, कॉमा. 2च्या पाड्यात सुद्धा 16 येते बरोबर. 3च्या पाड्यात 16 येते का? नाही, पण 4च्या पाड्यात येते. 4 चूक 16. 5च्या पाड्यात येते का? नाही. 6च्या नाही, 7च्या नाही, 8च्या येते बरोबर आहे. 8च्या पाड्यात 16 येते, 8 दुने 16. त्यानंतर 9च्या पाड्यात नाही, 10च्या नाही, 11 12 13 14 15 16. 16च्या पाड्यात येते, 16 1 16. आता पहा, इथं हे झाले याचे अवयव. काय झाले? सरळ अवयव. समजलं? 12ले भाग घ्यायला पाहिजे अशा संख्या लिहिल्या मी. समजलं? 1 न 12 जाते, 2 न 12 जाते, 3 न 12 जाते, 4 न 12 जाते, 12 न 12 जाते, 16ले 1 न जाते, 2 न 4 न 8 न आणि 16 न. समजलं? आता पहा, याचा काय काळ लागते आपल्याला? पहिले प्रश्न वाचणार आहे काय? तो खालील उदाहरणातील सर्व विभाजक लिहा व त्या सामायिक विभाजकांची काय करा? यादी करा. काय करा? यादी. समजलं? सामायिक विभाजक समजलं म्हणजे सारखे विभाजक. सामायिक विभाजक म्हणजे सारखे विभाजक. आलं लक्षात? सामायिक विभाजक. चला मग सामायिक विभाजक काय म्हणते? म्हणजे सारखे, जे अंक सारखे आहे. हा 1 आणि हा 1 एक वेळाच लिहायचा. आलं लक्षात? समजून राहिलं ना? हा 1 मी एक वेळा लिहिला. हा, त्यानंतर वाटलं तर डब्यात लिहा, म्हणजे समजासाठी तुम्हाला. आलं लक्षात? हा, त्यानंतर हा 2 त्याच्यापैकी हे कोण लिहू राहिलो मी? कारण या दोन्ही संख्या सारख्या आहे. समजलं? या दोन संख्या सारख्या आहेत, त्यातल्या 2 संख्यापैकी एक संख्या घ्यायची. हा, त्यानंतर 3 आहे का इथं? नाही, म्हणून मी 3 लिहिणार का? इथं 3 आहे, इथं 3 आहे का? नाही. समजलं? म्हणून मी 3 लिहिणार नाही. इथं 4 आहे, इथं 4 आहे, दोन्ही संख्या इथंही 4 आहे, इथंही 4 आहे, म्हणून मी इथं 4 लिहिणार आहे. हा, चला इथं 8 आहे, इथं 8 आहे का? नाही. इथं 12 आहे, इथं 12 आहे का? नाही. इथं 16 आहे, इथं 16 आहे का? नाही. मग सामायिक विभाजक कोणते आहे? 1 2 आणि 16. 1 2 आणि 4. सामायिक विभाजक कोणते आहे? 1 2 आणि 4. समजून राहिलं सर्वांना? समजलं? काही प्रॉब्लेम आहे का? आहे का काही? हे समजलं ना? सर्वात पहिले 12 कोणत्या पाड्यात येते पाहायचे. आलं लक्षात? त्यानंतर 16. आणि जे आपले इंग्लिश मीडियमवाले, आता माहिती आहे का, तुमचा स्पेशल क्लास देईल. आलं लक्षात? मराठी आणि ह्याच्यात मिक्स झालं तुम्हाला समजणार नाही. समजलं? तुम्ही असं करता, सकाळी 9 वाजता येत जा. हा, आणि तुम्ही या स्टेपला यायचं बवाले. हे समजून राहिलं तुम्हाला सर्वांना? आता हे लिहून घ्या आणि त्यातलं दुसरं गणित करून दाखवा. फास्टमध्ये तिसरं करा, दुसरं नका करू, तिसरं करा. चला फास्टमध्ये करा. हा, ठीक आहे. कोणता आहे? बरोबर आहे. 25 आणि 30. 25 आणि 30 यांचे काय काळा म्हणते? सामायिक विभाजक. काय काळा म्हणते?
सामायिक विभाजक. समजलं. मग इथे लिहा ना 25 30 बरोबर तर चिन्ह इज इक्वल टू. चला पहा आता 25 लक्षात 25 चे सामायिक विभाजक काढायचे आपल्याला. आता 25 ला किती भाग जाते. फॉर मी जर म्हटलं 1 न जाते बरोबर, 2 न जाते का नाही, 3 न नाही, 3 8 24 होते पण 25 होत नाही. पण 5 न जाते, 5 5 25, 6 न जाते का नाही, 7 न नाही, 8 न 9 न 10 न 11 न 12 न 13 न काही न जात नाही. सरळ सरळ 25 न जाते. किती जाते 25 न. समजलं. 1 5 आणि 25 हे कायचे अवयव झाले आपले 25 चे. समजलं. त्यानंतर पहा 30 न किती जाते. 1 न जाते, 2 न जाते बरोबर, 3 न नाही जात, 3 न जाते, 3 आहे 30. त्यानंतर 4 पंच 20 नाही, 4 न जात नाही, 5 तक 30, 6 पंच 30. समजलं. 8 त्रिक 24, 8 चौक 32. त्यानंतर 12 न जात नाही, 15 न जाते. किती जाते 15 न. त्यानंतर किती जाते 17 18 30. डायरेक्ट कोणती संख्या येईल मग 30. समजलं. 25 ले 1 न जाते, 5 न जाते, 25 न जाते. 30 ले 1 न जाते, 2 न सुद्धा जाते, 3 न 30 ले भाग जाते, 5 न 30 ले भाग जाते, 6 न जाते, 15 न सुद्धा जाते. 15 दुने 30 आणि 30 1 30. आता यातले काय सारखे अंक पाहिजे म्हणजे सामायिक विभाजक. लक्षात. इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं लिहिला मी 1. समजलं. त्या इथं 2 आहे, इथं 5 2 आहे का नाही, इथं 3 आहे, इथं आहे का नाही, इथं 5 आणि 5 दिसलं तुम्हाला. पहा माझा हे 5 आणि डबल कोणती संख्या आहे का नाही. 1 आणि 5 या दोनच याच्यात काय आहे सामायिक विभाजन. काय आहे सामायिक विभाजन. समजलं आल सर्वांचं. ओके व्हेरी गुड. चला पहा त्यानंतर हा चला पहा उदाहरण सराव संच 24 आहे. तुम्हाला संख्यांचा मसावी काढा. काय काढा म्हणते फक्त मसावी. लक्षात. काय काढा मसावी. आता उदाहरण सांगा 24 आपण आजच घ्यायचं का. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. चला पहा हे समजलं सर्वांना. चला टाका मग उदाहरण संग्रह. आता महत्तम ते उदाहरण सर्वांचे ते समजलं ना. काही प्रॉब्लेम आहे का नाही. उदाहरण सर्व 24 घ्यायचं का एका दिवशी एकच घ्यायचं ना. तुम्ही सांगा मी तर काही घ्यायला तयार आहे. उद्या सर्वांनी 20 पर्यंत वर्ग पाठ करू देता. चला का मग लक्ष द्या. घेऊनच घेऊ. तुम्ही म्हणता गणित मी सांगून देतो तुम्हाला. खालील सराव संच 24 म्हणून हे ठीक आहे. सराव संच 23 तेच म्हणते काय काढा म्हणते तो मसावी काढा. संख्यांचा काय काढा मसावी काढा. लक्षात. खालील संख्यांचा मसावी काढा. चला पहा हा प्रश्न दिला तुम्हाला. खालील संख्यांचा मसावी काढा. समजलं. 25 पहिलं गणित आहे 45 30 16 48 39 25. आता पहा दिलेल्या संख्यांचा मसावी काढणे म्हणजे संख्यांच्या विभाजकांची यादी करून सर्वात मोठा सामायिक विभाजक शोधणे. लक्षात. म्हणजेच आपण ज्या संख्येला एखाद्या संख्येला भाग दिला. लक्षात. चला पहा मी 16 ले भाग दिला. समजलं. बरं ठीक आहे. डायरेक्ट सांगतो. खालील संख्यांचा मसावी काढा. लिहिला प्रश्न. लिहिला का. मी तुम्हाला शॉर्ट पद्धत सांगतो. आपण जे शिकलो ते. चला याच टाईपनं सुद्धा गणित करता येते. मी आपण जे पहिले शिकलो ते काय म्हटलं त्यानं 45 आणि 50. 45 आणि 50. चला पहा तुम्हाला सर्वांना माहित आहे ज्याच्या एकक स्थानी 5 आहे तरी कितीनं भागलं ते 5 न. 5 1 5 5 न व 45 आणि 5 1 5 5 दुने 10. 5 दुने काय आहे 10. आता लक्ष द्या.
आपलं सरलं इथून सरलं. मी काय म्हणलो तुम्हाला, ज्याच्या हे बा 45 आणि 5, 45 आणि 50 समजलं. पण म्हणण्याचा उद्देश असा आहे, 45 आणि 50 ने किती भाग गेला? 5 न. इथं कोणत्या संख्येला एका संख्येने भाग जाते का? नाही. 2च्या पाड्यात 10 येते पण 9 येते का? नाही. समजलं. मग सरळ सरळ आहे की याच्या या संख्येने फक्त इथं जर समजा मी जर म्हटलं असते 8, इथं जर 8 असते तर याला 2 न भाग गेला असता. 2 चूक 8, 2 पंच 10. आलं लक्षात. मग हा महत्तम म्हणजे मसावी मध्ये आला असता. परंतु इथं किती आहे? 9. म्हणून याचा मसावी फक्त किती आहे? 9. किती आहे? सॉरी, याचा मसावी किती आहे? फक्त 5. किती आहे? 5. समजून राहिलं का? ही शॉर्ट पद्धत झाली. आलं लक्षात. पुन्हा पहा, आपला अवयव पद्धत ना पहा, हे तुमची टाईप आहे 45 आणि 50. चला पहा, याच्या अवयव पाडा. अवयव पाडा म्हणजे कोणत्या कोणत्या पाड्यात येते? 1च्या पाड्यात येते, बरोबर. 2च्या येत नाही. 15 त्रिक 45 म्हणजे 3च्या पाड्यात येते. समजलं. 9च्या पाड्यात येते. हा, आधी 9च्या पाड्यात येते. आधी 8 45 नाही, 7 कम 42. 9च्या 11 12 12 त्रिक 36 12 चौक 48 नाही, 13 कम 78 नाही, 33 39 नाही. 15च्या पाड्यात येते. 25च्या पाड्यात येते काय? नाही. 25 दोन्ही 50, 42, 24 दोन्ही 48 नाही. डायरेक्ट वर काच्या पाड्यात येते? 15च्या. समजलं. 1 3 9 15 आणि 45. हा, आता तुम्ही पाडा 50च्या वर. पाडा 5 मध्ये. ठीक आहे ठीक आहे, काही म्हणा. हा, चला पहा, लक्ष द्या. आता मी जर म्हटलं तुम्हाला इथं 50, किती आहे? इथं 50 किती भाग जाते? याले 1 न जाते, 2 न जाते, त्यानंतर 3 न जाते का? नाही. 4 न नाही, नाही. 4 न जाते का? नाही. 5 न जाते ना रे. 3 न जाते, 4 न जात नाही, पण 5 न जाते ना. हा, 5 10 50. 6 न जात नाही, 7 न जात नाही, 8 न जात नाही, 9 न जात नाही, पण 10 न जाते. हा, 10 5 50. 15 हा 25 न जाते. किती जाते? 25 न. त्यानंतर काय जाते का? शोधा. काय जाते का? आधी नाही जात. त्याच्या पुढे काहीच जात नाही. हा, चला पहा, आता याचे अवयव पाडले आपण. समजलं. आता इथे सारखे अंक घ्यायचे. मग शिकलो ना आपण, सारखे अंक घ्यायचे. चला पहा, इथं 1 आहे, मी घेतला 1. आपण मसावी काढवलो. काय काढवलं? याचा मसावी. याचा मसावी काढत आहे. आलं लक्षात. मी स्लो याच्यामुळे शिकवत आहे की तुम्हाला समजलं पाहिजे. आलं लक्षात. 2 मिनिटात हे गणित नाही आहे, काढतो म्हटलं तर. पण आपण स्लो शिकण्याचं कारण तुम्हाला समजलं पाहिजे, सर्वात महत्वाचं. चला पहा, सारखे अंक घेतले मी. इथं 1 आहे, इथं 1 आहे, 1 घेतला. आलं लक्षात. इथं 3 आहे, इथं 2 आहे. आलं लक्षात. तर हे येणार नाही. समजलं. हा, इथं 9 आहे, इथं 9 दिसते का? नाही. इथं 5 आहे, इकडं 5 दिसते का तुम्हाला? अरे 5 न भाग जाते ना रे, ते पागल. 5 न भाग जाते ना, बरोबर. 1 न जाते, 3 न जाते, 5 न जाते. 5 9 45, 9 45. आलं लक्षात. इथं 5 आहे, इथं 5 आहे, म्हणून मी इथं लिहिले 5. इथं 10 आहे, इथं 10 आहे का? इथं 10 आहे, इथं 15 आहे. समजलं. म्हणजे दोन्ही संख्या एका पाड्यात, म्हणजे सॉरी, दोन्ही संख्या सारख्या आहे का? नाही. इथं नाही आहे, इथं नाही आहे. इथं कोणती संख्या सारखी नाही? इथं नाही आहे. संख्या सारखी कोणती आहे? 1 आणि 5. 1 आणि 5. आता मसावी मी काय म्हणलो, आता जेवढी ती संख्या आल्या, या किती संख्या आल्या आपल्या? 2 संख्या आल्या. किती संख्या आल्या? 1 आणि 5. 1 मोठा आहे की 5 मोठा आहे? 5 मोठा आहे. किती मोठा आहे? 5. जे याच्यातून येणारी जी संख्या आहे, याच्यातून जे येणारी संख्या आहे, समजलं, त्यातली मोठी संख्या पाहिजे. कोणत्या? यातली 5. मग आपण इथं लिहून टाका, मसावी बरोबर 5. मसावी बरोबर 5. आता इथं 5 मसावी, इथं किती आलं? 5. आलं लक्षात. त्या 2 स्टेप आहे मसावी काढण्याच्या, परंतु हे स्टेप आपल्याला लागू आहे. आलं लक्षात. या स्टेपनं काढा तुम्ही. नाही समजलं तर मग या स्टेपनं काढा. आलं लक्षात. तुम्ही म्हणसा तर मी तुम्हाला दुसरं गणित सांगतो. 16 आणि 48. 16 आणि 48. चला, बाकी तुम्ही करून समजा, नंतर बाकीचं आपण पाहू. मुळू ओके. बरं, ठीक आहे. हो, सराव संच 24. मग उद्याच पाहू आपण. ओके.
हे समजलं, घरी करून पहा तुम्ही, प्रश्न पहिला करून पहा, समजून राहिलं सर्वांना. या टाईपनं करून पहा, या टाईपनं करून पहा. आलं लक्षात. मसावी सारखा जेथे इथं पाच आहे. आलं लक्षात. इथं कसा ओळखायचा, दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे, समजलं. या पाचनं दोन्ही संख्येला भाग गेला, इथं गेला का नाही. इथं जर समजा 2 न गेला असतं 9 लिहिलं, 2 पंच 10, याचं लसावी मसावी 10 असता, पण इथं कोणाला गेला नाही. आलं लक्षात. मसावी काढ लागते आपल्याला, लसावी नाही. आलं लक्षात. मसावी इकूनच निघते. ओके ठीक आहे, पाहू मग नंतर. हा.